जय भीम बांधवांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुनीलचंद्र सोनकांबळे, इतिहास विभाग प्रमुख, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जिल्हा नांदेड. बांधवांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतपिता, भारतरत्न आम्हा तुम्हा सर्वांना आरक्षणाचे लाभ देऊन स्वाभिमानी जीवन जगायला लावणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा तुम्हा सर्वांना एक उद्घोष दिलेला आहे. तो उद्घोष म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो डरकाळ्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, हा उद्घोष म्हणजे आपला स्वाभिमान आहे. बांधवांनो, हा उद्घोष म्हणजे आपली ऊर्जा आहे. बांधवांनो, हा उद्घोष म्हणजे आपल्या कित्येक पिढ्यांना बलदंड करणारं भीमास्त्र आहे. आणि हे भीमास्त्र आपल्याला मनुप्रणित व्यवस्थेविरुद्धच उगारायचं आहे. आपल्या बापाविरुद्ध किंवा आपल्या भाऊबंदाविरुद्ध ते उगारायचं नाही. ही डरकाळी आपल्याला मनुप्रणित व्यवस्थेविरुद्ध, जे की आत्ता उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, नव्हे आली किंवा उफाळून आली असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. ही व्यवस्था आपल्या उमरवट्यावर उभी आहे. आम्हा तुम्हा सर्वांना आरक्षणाची तोडफोड करून, आपली एकजूट फोडून आपल्याला विकलांग करण्याचा जो माध्यम त्यांनी स्वीकारलेलं आहे, तो माध्यम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण. या आरक्षणाची अ ब कडाच्या माध्यमातून फोड करून आम्हा तुम्हा सर्वांना विकलांग करण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा म्हणजेच मनुप्रणित व्यवस्था आहे. या व्यवस्थेविरुद्ध आपल्याला ही डरकाळी द्यायची आहे. परंतु दुर्भिक्षाने आधीकडच्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये मातंग बांधव अ ब कडच्या माध्यमातून आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या माध्यमातून किंवा या मागणीवरून आपल्याच बापाच्या विरोधामध्ये, आपल्याच भाऊबंदाच्या विरोधामध्ये ही डरकाळी देत आहेत किंवा हे अस्त्र उगारण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अस्त्र आपल्याला व्यवस्थेविरुद्ध उगारायचं आहे, द्यायचे आहे. बांधवांनो, आपल्याच भाऊबंदाविरुद्ध किंवा बापाविरुद्ध नाही. हे मातंग बांधवांनी तुर्तास लक्षात ठेवायला पाहिजे. जय भीम.